नमस्ते. आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते सगळ्यांना. मला रेकीला जॉईन व्हायचं, रेकीची माहिती अगोदर मला आमच्या सासूबाईंनी दिली. मी बर. अविनाश दामलाडे वाईवरून बोलतो. काय आमच्या हं, सासूबाईंनी मला सगळी माहिती व्यवस्थित सगळी दिली, असं ना असं आहे की बाबा असं असं होतंय त्यानं, तर तुम्ही जॉईन व्हा. त्यातनं मी ते 8 दिवस मी घालवले होते त्यातनं, तसेच भाऊ म्हणले विचार करून कसं काय होतंय ते. हं, आणि नंतर 8 दिवसानं ते 1 तारखेला जॉईन झालो मी. हं, 1 तारखेला जॉईन झाल्यानंतर मला पहिल्या फर्स्ट विकेला पहिल्या ह्याला काही जास्त असं थोडासा काय अनुभव मी जाणवला नाही मला. मी ऊर्जेचं असं काय प्रमाण जाणवलं नाही. नंतर दुसऱ्यांदा जेव्हा दुसऱ्या येत बसलो थर्ड सेकंड डिग्रीला, सेकंड डिग्री मध्ये मग थोडासा मला तो जाणवायला लागला त्यात. मग आता कसं आहे ते, त्यानंतर मी बरेचसे अनुभव, मी एक सेंद्रिय खताचा व्यवसाय करत होतो पहिले, जुन्यापासूनच करतोय. हं, पण मी कसं असं शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायचो आणि हं, नंतर माल द्यायचो. ते हं, शेतकरी अगोदर मला काय म्हणायचे, हा चालेल, मला आज दे नाही तर उद्या दे. पण पुन्हा काय त्यांचा मला रिप्लाय यायचा नाही. हं, पण त्यानंतर आता मी जेव्हा थर्ड डिग्रीला जेव्हा आलो, ज्या वेळेला मी एक 5 लोकांना मी कन्व्हिन्स केलं, तर मला ती 5 टनची ऑर्डर आली खताची. हं. म्हणजे हा फरक झाला. ती खताची शाबास. ऑर्डर मला पुढच्या आठवड्यात देऊन टाकायची त्यांना. हा मला बराचसा अनुभव, चांगला अनुभव आला. आणि घरातील जे काही वादविवाद व्हायचे सारखे, चिडचिडपणा व्हायचा, तो शांतपणा झाला सगळा, व्यवस्थित झाले सगळं. हं. असं आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे असं, की परवादीच्या स्टेशनला रविवारच्या सेशनला मला असा अनुभव आला, मी जे डोळे झाकून बसलो होतो ना, त्यावेळेला माझ्या नजरेसमोरनं एक असा पाण्याचा प्रवाह वाहत होता. हं, तेव्हा शेवट काय होत होता तो मला पाहायचा होता, पण तो डिस्काईन झाला खंडितच मध्येच. हं, असं झालं त्याचा शेवट, त्या पाण्याचा शेवट काय होत होतं, म्हणजे मला निदर्शनास काय येत होतं हे मला पाहायचं होतं. हं. पण ते डिस्काईन झालं मध्ये. असं ओके. झालं. आणि सगळं मला, जी चिडचिड व्हायची ती शांत झाली सगळी व्यवस्थित. आणि मस्त. व्यवसाय सुद्धा मला रिस्पॉन्स मिळायला लागला चांगला. बढिया, बढिया. नक्कीच. स्वतःच्या आतमध्ये एक असते ना, आपण मनाला शांतता, आरोग्य. हा, बरोबर आहे. हं. काय वाटलं तुम्हाला? काही बदल वाटतो स्वतःच्या आरोग्यात? आहे की बदल आहेच ना. मला डाव्या पायाला सोयराशीचा त्रास आहे जराशी. हं, सोयराशीस झालेलं फार लहानपणापासून आहे. त्याला बरेच अनेक उपचार मी अनेक डॉक्टर केले होते. पण हं, त्यानंतर मी आता 2 महिन्यापासून तो असा स्लो मोशन मध्ये पूर्ण थोडंसच राहिलंय पायाला. पूर्ण क्लिअर झालं त्याचं. आणि किती पाय जर असं वर्षापासूनचा? आजारी पडायचं, मी वयाच्या 10व्या वर्षापासून मला ते पायाला होतं. आता किती वर्षाचे आहात? आता मला 57 चालू झाले. लक्षात घ्या, 47 वर्षाचा जुना सोरायसिस दादांनी 10% वर आणलेला आहे. दादा यापेक्षा हा अधिक काय हा. पाहिजे? शाबासकी द्या स्वतःला. आणि हे सगळं कशामुळे झालंय तुम्हाला सांगू? मेडिटेशन आणि माफ करण्याच्या ऊर्जेमुळे. हा. बरोबर. मेडिटेशनला जराशी मला सकाळचे उठायला वेळ होतो, त्यामुळं ते कमी वाटत मेडिटेशन. मी आता जे 20-21 व्हायला पाहिजे होते, ते झालेच नाहीत. ते बरं. 10 ते 15च मेडिटेशन झाले त्याकडे. आणि तुम्हाला काही विश्वास नव्हता तुम्ही थर्ड डिग्री पर्यंत पोहोचाल. पहिल्या डिग्रीत काही दादा या बॅचचे सगळे सदस्य शोभाताई सोडल्या, तर बाकी एकालाही करमत नव्हतं पहिल्या डिग्रीत. खरं आहे की नाही मला सांगा? तुमची सगळ्यांची एनर्जी सेम होती. पण मग आहे ना. पहिल्या डिग्रीला जेव्हा जॉईन झालो ना, त्यानंतर 2 दिवसानं मला थोडासा त्रास झाला. मी काय, डोक्याचा वरचा भाग असा दुखत होता. हं, तर त्याच दिवशी दुखला. नंतर पुन्हा काय मला कसलाही प्रॉब्लेम आला नाही. हं, क्लिअर कटच झालं. पुन्हा नाही काय हं, प्रॉब्लेम आला. कुठं काही हं, दुखलं नाही, काय नाही. पुन्हा समजा मांडी घालून मी आता, शक्यतो मी आता ह्या तिसऱ्या थर्ड डिग्री पासून मी खुर्ची बसायला लागले. मी अगोदर मांडी घालून बसत होतो खाली. हं. दोन्ही स्टेशन, फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री सुद्धा मांडी घालूनच मी केले सगळ्यात. छान. ते आता थर्ड डिग्री फक्त खुर्ची बसून केली मी.
खूप सुंदर, खूप छान. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद आणि जर माना अविनाश दादा. भरभरून कमावलं हा, आहे 45 दिवसात. अधिक काय पाहिजे? आहे चांगलं चांगलं आहे ते. मी तुम्हाला विचारता सांगता सांगता राहिलो, एक जोडीदार माझा पॅरालिसिस झालेला आहे. हां, काय आहे त्याला, त्याला मी रविवारी जॉईन व्हायला सांगितलं होतं, पण तो हां, झालाच नाही. हां, चालतोय फिरतोय, पण त्याला मी म्हटलं तू बघ, प्रयत्न कर, तू जर यात फिरलं सगळं व्यवस्थित झालं तर तू एका महिन्यात सगळं क्लिअर कट होशील. एमएससीबीत तो जॉबला आहे, परमानंट हां, जॉबचा माणूस आहे. हां. तर तो नक्की. ऐकलंच नाही त्यानं माझं. ऐकेल, ऐकेल. त्याला सांगा उद्यापासूनच्या सुरू होणाऱ्या बॅचला बस. हिने कशी दान म्हणून हा. 1100 टाकले तसे दान म्हणून टाक म्हणा. त्याला आहे ना? सांगतो मी आता, उद्या त्याला हं. सांगणार आहे पण एकदा ते, की उद्या त्याला जॉईंट होते एवढं. बघा चांगलं येतं आणि तेही कुटुंब शाकाहारी आहे, पूर्ण महत्वाचं म्हणजे छान, छान. पूर्ण शाकाहारी. तो बी त्यानं बी नाम घेतलेलं आहे त्या अच्छा, व्यक्तीनं. अच्छा. हां, हां. नामधारी आहे तो बी. हां, हां. म्हणून त्याला आणि म्हणलो होतो तू जॉईंट हो. आणि मी आता दादा तुम्हाला एवढं सांगेल, की गुरुमंत्राचं ध्यान सुद्धा आता तुमचं अधिक गहरं लागत जाईल. ओके. येईल तुम्हाला हळू तो सुद्धा अनुभव छान. आपण अगोदर जे करतो त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात आपली साधना गहिरी होत जाते. त्याचा ती फ्रिक्वेन्सी आपली वाढत जाते. खूप धन्यवाद दादा. खूप धन्यवाद. अं, मग आठवण नमस्ते. खूप ऊर्जा कमावली आहे. जे लोकं या 7च्या बॅचची स्पेशालिटी हीच म्हणूया, पहिल्या डिग्रीतच गणणार होते सगळे. पण ना, ती मंजुश्री मॅडमची काय म्हणूया ऊर्जा की तुम्हाला खेचून आणते पुढे आणि खेचून आणल्यानंतर बघा, काही जबरदस्ती नसते. तुम्ही जेही काही एनर्जी एक्सचेंज देता, मी विचारते अविनाश दादाला स्पेशल. खरं तर दादाची ती तयारी नव्हती म्हणून. दादा, जी आपण फी भरतो, ती फी वसूल होते का? होणार ना. होते 100% होते. त्यात काही ओके. प्रॉब्लेमच येत नाही. 100% फी वसूल होते. 100% फी वसूल होते. आणि शंभर एका टक्के वसूल लेव्हलनंतर होते. तुम्ही पहिल्या डिग्रीची फी भरायची ज्यांची व्यवस्था नाही, विशेष मी एवढं सांगते, ज्यांची ₹1100 भरायची व्यवस्था नाही ना, ते सगळे कोर्स करून बाहेर निघतात आणि बाह्य जगामध्ये अधिक अनुभव घेतात. आता 5 ऑर्डर मिळाल्या, उद्या 50 ऑर्डर होतील. तुम्हीच आपोआपच ऊर्जेपर्यंत भरभरून जुळता. कारण आपली एनर्जी चेंज झाली. आहे आहे की मॅडम, मी 18 वर्षी रिक्षा व्यवसाय केलाय पहिल्यांदा. हां, 84-85 ला माझी 10वी झाली. 10वी नंतर मी रिक्षा व्यवसायात शिरलो. त्यानंतर मी 2-3 व्यवसाय केले. तरकारीचा केला, टेलरिंगचा बी केला होता व्यवसाय. हं, मी एक एक महिना ते केलं. पण त्यात आपलं मला काय व्यवस्थित मन लागलं नाही. मी बरोबर वाटलं नाही मला. नंतर हं. मग मी रिक्षा व्यवसायात शिरलो. रिक्षा व्यवसाय 19 वर्ष केला. बरं. एक नंबर मध्ये आत्ताही माझी रिक्षा आहे, पण मी ती स्क्रॅप केलेली आहे. मी एक महिन्यानंतर पुढच्या महिन्यात ती रिक्षा घेणार आहे. पुन्हा आहे असं रिक्षा व्यवसाय चालू करणारच आहे मी बी. छान. बघा, आली नवी वाट. मी काय म्हणते, ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपोआप तुमच्या आर्थिकतेच्या वाटा मोकळ्या होतात. जे सांगते ते काही खोटं नाहीये. ही सगळी ब्रह्मांडाची कृपा आहे. ही ऊर्जा आपल्याच आतमध्ये असते. आपणच तिचा उपयोग करायचा असतो, अधिक पुढे जायचं असते. खूप धन्यवाद दादा. आनंदी आनंद सगळीकडे ती खूप प्रगती करा. कारण 9 वाजेपर्यंत तुषार दादाचा थोड पण शेअरिंग घ्यायचं आहे. थोड थोडक्यात सांगायचं म्हणजे जिथं आपण पाऊल टाकणार तिथं आपण सक्सेस होतो. शंभर येस, टक्के येस. तुम्ही पाऊल टाकणार, तेथून आपलं म्हणतात ना, पाऊल टाकशील तिथून पाणी काढशील. सेम तुम्ही जेथे प्रयत्न हं. करसाल, तेथे तुम्ही सक्सेसच मिळवसाल. हीच ऊर्जा आहे. आनंदी आपलं आनंद सगळीकडे.